पुराणच चालू आहे. पण मला एक सांगा, आजपर्यंत जगामध्ये एक तरी माणूस धर्माशिवाय राहिलाय का? अरे बाबांनो, धर्म ही माणसाची मानसशास्त्रीय गरज आहे. ती एक उन्नत अवस्था आहे. पण ती समजून घेत नाही ना कोणी. मी सांगतो तुम्हाला, धर्माची कथा सांगतो तुम्हाला. हो, त्याचं काय झालं मंडळी, माणूस जन्माला आला आणि धावत 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 सुटला स्वतःच्या शोधात, सुख आणि शांतीच्या शोधामध्ये. त्याला आतमध्ये सापडला अध्यात्म आणि बाहेर सापडलं विज्ञान. अध्यात्मक त्याने शोधले देव, धर्म, संस्कृती, आणि विज्ञानात त्याने लावले नाना शोध. ज्या चंद्राची कालपर्यंत माणूस पूजा करत होता त्याच्यावर तो जाऊन आलाय ना. आणि उद्या कदाचित मंगळावर वस्ती सुद्धा करेल. पुढच्या 50 वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक दुनिया सुख आणि शांती देईल का हो? नाही, म्हणजे आजपर्यंत त्यांनी अध्यात्म आणि विज्ञानाचा एवढा प्रवास केलाय सुख शांतीसाठी, पण त्याला मिळाली का सुख शांती? अरे मिळाली का सुख शांती? नाही ना. काय का सुख शांती मिळाली नाही? कारण मी माझा, आमचा, माझा देव श्रेष्ठ, माझा प्रेषित श्रेष्ठ, माझा धर्म श्रेष्ठ, आणि म्हणून माझ्याच धर्माचं राज्य सगळ्या जगावर यायला हवं. अगदी दुसऱ्यांना जगण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. अरे बघ झाला संघर्ष सुरू माणसांचा. बघ, त्याने शोधले अणुबॉम्ब, मिसाईल, रासायनिक अनेक प्रकारचे शस्त्र आणि अस्त्र. करू लागला आपल्याच रक्ता मांसाच्या माणसांची हत्या. अरे करू लागला आपणच निर्माण केलेल्या त्या सृष्टीचा संहार. आणि गंमत सांगू का तुम्हाला, हे सारे असतील बरं का, हे सारे असतील. प्रत्येकाला स्वतःचा देव हवा, धर्म हवा, संस्कृती हवी. हो, आणि त्या देव धर्माला आणि त्या संस्कृतीला साक्ष ठेवून मानवी संवाद. काय माणसाला हवंय काय? सूर्याचा शोध घ्यायला निघालेला माणूस परत अंधारा कुणीकडे चाललाय का हो? का पुन्हा त्याच जुनाट रोगट परंपरांचे तो बाजार मांडून अंधश्रद्धा पसरू लागलाय? का विमानाला काळी बाहुली बांधू लागलाय तो? राजकारणी खेळ करून कधी ये खतरे में है, कधी वो खतरे में है म्हणून सत्तेची पोळी भाजू लागलाय. मला सांगा, मी तुम्हाला विचारतोय, सर्वांचं नाही, व्यक्तिगत आठ डोकं आणि सांगा इथे कोण खतरे में है? अरे कोई खतरे में नहीं है. खतरे में है सिर्फ इंसानियत. खतरे में है सिर्फ इंसानियत, आणि ती इंसानियत आपल्याला आता वाचवायची आहे. मग जायचंय ना आपल्याला. न्यायमूर्ती देशपांडेंच्या कोर्टामध्ये इस्लामचा खटला चालू आहे. बघूया इंसानियत खरंच आज आपल्याला न्याय मिळवून देते का न्याय? अरे कोणी न्याय देता करे? मला न्याय हवंय.